नमस्कार मंडळी, वीण दोघातली तुटेना या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. इकडे मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे स्वानंदी आणि समर या दोघांमध्ये पुन्हा एकदा खूप मोठा गैरसमज, खूप मोठा वाद निर्माण झाल्याचं आपण बघतोय. होय प्रेक्षकांनो, समरचं असं मत असतं की स्वानंदी मॅडम हे बघा, नात्यामध्ये स्पेस देणं गरजेचं असतं आणि एकमेकांपासून दूर राहिलं तरच नात्याला खत पाणी मिळतं. पण समरचा हा विचार मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीला अजिबातच पटलेला नाहीये. तिने थेट मात्र आता समरला 4 खडे बोल सांगितले की बघा राजवाडे, तुमचा हा विचार मला अजिबातच पटलेला नाहीये. तिने थेट समरला आता सुनावले प्रेक्षकांनो की जर असं असेल तर इथून अजिबात पुढे माझ्याशी बोलायचं नाहीये. तुम्हाला काय वाटतं, नवरा बायकोच्या नात्यामध्ये अशी स्पेस खरंच गरजेची असते का, की यामुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो? तुम्हाला माहिती आहे, अहो नक्कीच यामुळे नात्यात दुरावा वाढू शकतो. दुसरीकडे मात्र मंडळी, स्वानंदीने जेव्हा समरला माझ्याशी बोलू नका असं ठणकावून सांगितले, तेव्हा मात्र समर लिटरली तिची समजूत काढण्याच्या ऐवजी आपला इगो मात्र आता तो मध्ये आणतो. तुम्हालाही माझं म्हणणं पटत नाही ना, मग मी सुद्धा नाही बोलणार असं म्हणत प्रेक्षकांनो समरने स्वानंदीकडे चक्क पाठ फिरवली. आता या दोघांचा अबोला इथून नेमकं काय वळण घेणार आहे हे मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे. खरोखरच प्रेक्षकांनो, समरने या वेळेला स्वानंदीची समजूत काढायला हवी होती की त्यांचं स्वतःच्या मतावर ठाम राहणं बरोबर होतं. तुम्हाला काय वाटतं मंडळी, आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा गेम करणारे ती म्हणजे सुष्मिता. या सगळ्यामध्ये संशयास्पद गोष्ट ती करते सुश या दोघांचं भांडण, संभाषण सगळं आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असते. आता मात्र या दोघांच्या नात्यामध्ये सुशचा नेमका काय हेतू असेल, या दोघांच्या दुराव्याचा फायदा ती कसा करून घेईल आणि हिचं ऐकून मल्लिका अंशुमन मात्र समर स्वानंदीला एकमेकांच्या पासून कसे दूर करण्यामध्ये यशस्वी होतील हे पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे समर स्वानंदीचा मात्र मस्त रोमांस चालू असतो, तेवढ्यातच आपला रोहन मात्र चोर बनून घरात घुसलाय. हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर समर आणि स्वानंदीचा रोमांस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता समरच्या गालावरचा स्वानंदीने किस घेतलाय आणि पुन्हा ती बाजूला जाते तर समरला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का बसलाय. तो म्हणजे प्रेमाने आता समर स्वानंदीला जवळ घेतो. स्वानंदी मॅडम, तुम्ही एका गालावरती अन्याय करून राहिलात, एक गाल आता खुश झालाय, पण दुसऱ्या गालाचं काय असं म्हणत स्वानंदी आता लाजून चूर होते. प्रेक्षकांनो, चक्क स्वानंदी समरच्या मिठीत येते. काय राजवाडे गप्प बसा. आता मात्र समर स्वानंदीला चंद्र वगैरे दाखवतो तर स्वानंदी म्हणते किती सुंदर दिसतोय ना. तेव्हा राजवाडे, तुम्हाला आता काय माहिती आहे? स्वानंदी आता म्हणत असते, चंद्रमाच्या साक्षीने तुम्ही मला आता हे म्हणा, आपण चला शतपावली करूया का? आणि लाजून मात्र स्वानंदी तिकडून निघून जाते. प्रेक्षकांनो, समर मात्र जाम खुश झालेला असतो. त्याच्या गालाला सारखाच तो हात लावतो आणि प्रेमाने आता तो समर स्वानंदी एकत्र आलेले असतात. त्यानंतर मात्र स्वानंदी पुन्हा समरच्या समोर येते आणि म्हणते, तुम्हाला असं का वाटतंय की एकमेकांपासून आपण दूर गेलो तर आपल्या नात्याची वीण अजून घट्ट होईल? पण समर मात्र म्हणतो, बरोबर आहे स्वानंदी मॅडम. याच वेळेला प्रेक्षकांनो, सुष्मिता आता समर स्वानंदीचं सगळं बोलणं ऐकते आणि सुष्मिता आता विचारच करते, बापरे, म्हणजे एकमेकांपासून जर लांब राहिलो तर अंशुमन आणि मी जास्त जवळ येऊ. आता मात्र सुष्मिताने याचा गैरअर्थ काढलाय. प्रेक्षकांनो, सुष्मिताने आता इकडे अंशुमनपासून स्वतःला दूर नेण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता मात्र इकडे सुष्मिताला तिची खरी अक्कल खरंच येणार का, तिची खरी अक्कल ठिकाण्यावर येणार का आणि समरच्या एका वाक्याने सुष्मिता कशी शहाणी होणार हे मात्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनो, मालिकेचे सगळेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.